आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरेंना लवकरच मोर्चा या ठिकाणी ते काढणार। उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर शिवसेना भवनात बैठकीला सुरुवात। गृह विभागाकडून महाराष्ट्रात सायबर जागरूकता महिना तर सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा हा प्रयत्न। कार्यक्रमाला फडणवीसांसह रश्मी शुक्ला, इक्बाल सिंग चहल आणि अक्षय कुमारही उपस्थित। आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्ड। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय। कस्टम्स अधिकाऱ्यांकडून तात्काळ पडताळणीमुळे फसवणुकीला आळा बसणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची अचानक साताऱ्यातल्या शासकीय विश्रामगृहाला भेट। नवीन शासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये तुटलेल्या फरशीबाबत अजित पवारांकडून अधिकाऱ्यांना विचारणा। मुंबईत उद्या प्रमुख ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मराठा आरक्षणाचा जीआर आणि त्यामध्ये नेमका काय बदल होणार का यावर चर्चा होणार। भुजबळ, वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, तायवाडे या ठिकाणी उपस्थित राहणार। पैठणमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी। लवकरच मनसेचा नवी मुंबई विमानतळावर मोर्चा। नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावललं जात असल्याचा मनसेचा आरोप। नवी मुंबई विमानतळासंदर्भात दिबा पाटील यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब होणार। राज्य सरकारकडून एकच नाव केंद्राकडे पाठवण्यात आल्याचीही माहिती। तर मात्र काही तांत्रिक कारण असल्यामुळे काहीसा वेळ लागणार असल्याची माहिती। रत्नागिरी जिल्ह्यात मराठा कुणबी अशा सापडल्या केवळ 363च नोंदी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिंदे समिती स्थापन झाल्यापासूनची स्थिती समोर। 363 नोंदींपैकी केवळ 15 जणांनी मराठा कुणबी दाखला मिळावा म्हणून अर्ज केलाय।